विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार, न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही दुंडगे तालुका चंदगड येथे आहोत आणि माणगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार जिल्हा परिषदेचे मनीषा शिवणगेकर मॅडम आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मॅडम, आज तुम्ही जिल्हा परिषद माणगावच्या साठी उभे आहात. नेमकी आपली भूमिका काय आणि काय सांगू शकता? माझं नाव मनीषा अनिल शिवणगेकर. मी राहणार माणगावची. मला तालुक्याचा विकास करायचा आहे. त्यात आमचे आमदार आहेत शिवाजीराव पाटील आणि आमचे आदरणीय आमचे दुसरे आमदार नेते ते आहेत भरमोअण्णा. त्यांच्या मी माध्यमातून इलेक्शन लढवत आहे. मला जिल्हा परिषद माणगावमधून तिकीट मिळालेलं आहे आणि मला लोकांची जास्तीत जास्त आमच्या मिस्टरांच्या सहकार्यानं सेवा करायची आहे. ह्याच्या आधी मी पंचायत समितीला 2017ला निवडून आले होते आणि मी 2.5 वर्ष त्यात उपसभापतीपद भोगलेलं आहे. तेव्हाही मी लोकांची या तालुक्यातल्या सेवा केलेली. आम्हाला जास्त निधी नव्हता तरीसुद्धा आम्ही त्यांच्यापर्यंत आम्हाला जे काय मिळेल त्यातून आम्ही त्यांची काय असेल ते गटरी किंवा रस्ते असं काय असेल ते आम्ही पूर्ण केलेले आहेत. तसंच आम्हाला ही इलेक्शन आम्हाला हे करून मला जास्तीत जास्त या लोकांनी निवडून आणलं तर मी यांची पूर्ण कामं करू शकेन एवढं मी बोलते आणि थांबते. आज तुम्ही भाजप पक्षातून उमेदवारी लढवत आहात आणि आमदार शिवाजीराव पाटील ह्या तालुक्याचे भाजपचे उमेदवार आहेत आणि मगाशी तुम्ही म्हटला की पंचायत समितीच्या आपण उपसभापती होता. आज लोकांच्या मध्ये जे गाठाभेटी चालू आहेत, कितपत आपल्याला प्रतिसाद मिळत आहे? तसा चांगला मला प्रतिसाद मिळत आहे. तसं कसं भाऊंनी आमदारकीच्या वेळेला आमदार होण्याआधीच तालुक्यात खूप निधी वगैरे आणलेला होता आणि आत्ताने भाऊंनी शाळा कॉलेजेस काढणार, परत मुलांसाठी शिक्षणाची किंवा दवाखाने वगैरे आणणार असं सांगितलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मला तालुक्यातनं खूप प्रतिसाद मिळत आहे आणि वरूनही भाजपचंच सगळं असल्यामुळं लाडकी बहीण म्हणा किंवा PM किसान योजना सगळ्या म्हणजे योजना आहेत. लोकांच्या गरजा पूर्ण होतात, गोरगरिबांच्या गरजा पूर्ण होतात. त्यामुळे त्यांना पण आता जाणीव झालेलं आहे भाजप म्हणजेच सर्वस्व आहे, दुसरं काही नाही. त्यामुळे ते आम्हाला सपोर्ट करत आहेत चांगल्या पद्धतीने. आज माणगाव मतदारसंघासाठी तुमचं व्हिजन काय आहे? काय त्या माणगाव मतदारसंघातील मतदारांना आपण सांगणार? दुंडगे धरणाचा गंभीर प्रश्न आहे. तो मेन सोडवण्याची अत्यंत गरज आहे. कारण पुराच्या वेळेला पूर्ण पाणी ह्याच्यात गावात शिरतं, कोवाड भागात शिरतं आणि त्यांचं खूपच नुकसान होतं आणि त्यामुळे त्याचं काम होणं खूप गरजेचं आहे हे मी सांगेन. त्यानंतर माणगाव पंचायत समितीच्या ज्या उमेदवार आहेत सुवर्णा कुंभार मॅडम, कोवाड पंचायत समितीच्या ज्या उमेदवार आहेत सुवर्णा मॅडम, त्यांना विचारणार की मॅडम, तुम्ही आज विद्यमान सदस्य आहात ग्रामपंचायत कोवाडच्या, त्यानंतर आपले पती कोवाडचे उपसरपंच पण होते. आज तुमची भूमिका काय आहे? माझं नाव सुवर्णा चंद्रकांत कुंभार. मी कोवाडमध्ये ग्रामपंचायत सदस्य आहे आणि आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याचा हा हेतू म्हणजे भाऊंचा प्रतिसाद असा प्रत्येक प्रत्येक मोठमोठी कामं केलेले आहेत. मी 2 वर्ष त्यांचा अनुभव घेतला. कुठल्या माध्यमातून? हरिपाठ माध्यमातून मी त्यांचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यांची आमची तोंड ओळख झालेली आहे आणि त्यानंतर आता आम्ही प्रवेश केल्यानंतर त्यांनी आम्हाला पहिल्याच वेळी प्रवेश केल्यानंतर तिकीट दिले. तुमचे जे पतिराज आहेत ते माजी आमदार राजेश पाटील साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. असं अचानक काय घडलं की ते अचानक भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला? भाजपमध्ये प्रवेश करायचा हा हेतू आहे म्हणजे आम्हाला भाऊंच्याकडून गावचा विकास आणि गोरगरिबांना काम मिळावे असे आम्हाला असं वाटलं की म्हणून आम्ही तिकडे प्रवेश केला आणि भाऊंनी मोठ्या मोठ्या इंडस्ट्री प्रोजेक्ट मोठे मोठे आणावे आणि तालुक्याचा विकास करावा. तालुक्यातील मुलं आपल्याच तालुक्यात काम मिळावं तालुक्यांना, ही माझी अपेक्षा आहे आणि गोरगरिबांना जास्तीत जास्त गोरगरिबांना मदत करायला मला आवडते. तुम्ही आज एक महिला आहात आणि ह्या मतदारसंघासाठी महिलांच्यासाठी म्हणून तुम्ही काय करणार? महिलांच्यासाठी त्यांना कुठल्याही अपेक्षा असेल तर आम्ही पूर्ण करू शकते.
त्यांनी माझ्याकडं निवेदन द्यावे आणि मी भाऊंच्याकडे पोचवावे आणि त्याचं पाठलाग करून मी त्यांची कामे पूर्ण करीन. एकंदरीत ह्या माणगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार होते. त्यांचं एकच म्हणणं आहे की आमच्या पाठीमागे एक मोठी शक्ती आहे, ती म्हणजे आमदार शिवाजीराव पाटील, आणि त्यांच्याकडून आम्ही ह्या तालुक्यातील आणि मतदारसंघासाठी खूप काही करू शकतो असं त्यांचं मत आहे. त्याचबरोबर आमचे जे भाजपचे जे एक मोठे कार्यकर्ते भावकू साहेब आहेत, त्यांना विचारणार आहोत की साहेब, आज आपण ह्या गाठाभेटीमध्ये आहात, आज पक्षाची भूमिका काय आहे आणि या मतदारसंघासाठी आपण काय करणार आहात? माणगाव जिल्हा परिषद या गणातून सौ मनीषा शिवणगेकर मॅडम, तसेच कोवाड पंचायत समिती गणातून सुवर्ण कुंभार मॅडम या उमेदवार आपल्या या भागात किनीकर यामध्ये जी गावं आहेत त्या गावामध्ये त्या आज उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या चिन्हावरती लढत आहेत. आज बघितलं तर सांगण्यासारखं भरपूर आहे. भाऊ ज्या वेळेला आमदार नव्हते त्यावेळेला किनीकर या भागामध्ये बराच निधी आणलेला आहे. आणि तो सांगायचा म्हटल्यानंतर किनी रस्ता असेल 2 कोटी, परत न जोडणारे आजी माजी खासदार असतील, आमदार असतील, त्यांनी दिंडोलकोप रस्ता, जे दिंडोलकोप रस्ता जो राजगुळ खुर्दला जोडणार आहे तो 1,10,00,000 रुपये भाऊंनी काम केलेलं आहे आमदार नसताना. आणि त्याचबरोबर खन्नेटीला जो कुदनूरपासून रस्ता आहे, कुदनूर ते दिंडोलकोप रस्ता, तो 1,10,00,000. तसेच किनी हुंदळेवडी रस्ता 50,00,000. परत कोवाडपासून ते नेटूर जो जाणारा वरचा जो रस्ता आहे ते 2.5 कोटी रुपये. आज नरसिंह मंदिरसाठी माननीय फडणवीस साहेब आलेले आणि ते 2.5 कोटी रुपये, असा बराच विकास निधी आमदार नसताना दिलेला होता. आज भाऊंनी आमदार झाल्यानंतर बरेच आधी कामं केलेली आहेत. आपल्याला गंभीर विषय म्हणजे किनीकर या भागामध्ये दुंडगे धरणाचा विषय असेल, कामेवडी धरणाचा विषय असेल, तो पाठपुरावा करून भाऊ अधिवेशनामध्ये भाऊंनी आज सगळ्यात माझ्या आमदारांनी मला सांगा की त्यांनी किती वेळा आवाज उठवला 5 वर्षामध्ये आणि भाऊंनी 1 वर्षामध्ये अधिवेशनामध्ये किती आवाज उठवला हे आता जग जाहीर आपल्याला माहिती आहे. की जेणेकरून सतत भाऊंच्या डोक्यामध्ये एवढाच विषय आहे की तालुक्याचा विकास झाला पाहिजे. म्हणून ज्यावेळेला माननीय मुख्यमंत्री महोदय साहेब आलेले त्यावेळेला शिवाजी पाटील हे फडणवीस साहेबांच्या जवळचे एकदम खास म्हणजे लाडके हनुमान आहेत की फडणवीस साहेबांच्या. आणि फडणवीस साहेबांनी त्यांना म्हटले की शिवाजी पाटीलसाठी मी कोरा बेरर चेक आहे. त्यामध्ये सर्वच तालुक्यांनी विचार करावा लागेल की विकास तर थांबणार नाही. आणि भाऊंच्या डोक्यामध्ये या जिल्हा परिषद माणगाव गणामध्ये या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून आणतीलच. भाऊसुद्धा भाऊंच्या माध्यमातून कामं बरीच करायची आहेत. तसेच ह्या नेते मंडळींचं आज तागायत जे आता माजी जिल्हा परिषद सदस्य होऊन गेले असतील, यर्तेनट्टीपासून चन्नेटी असेल, कामेवाडी असेल, गणेशवाडी असेल, राजगुळ बुद्रुक असेल, खुर्द असेल, बऱ्यापैकी आम्ही त्यावेळेला मतदान करून त्यांना निवडून आणलं. आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये होते की त्यांनी जेणेकरून युवक क्रांती म्हणून आघाडीमध्ये निवडून आले. मात्र आल्यानंतर कुठं पळाले आणि कुठं जाऊन मिळाले हे तुम्हाला माध्यमांना माहिती आहे. की जेणेकरून आज निष्ठावंत म्हणून मी एक सर्वसामान्य घराण्यातला कार्यकर्ता, मला माननीय शिवाजीराव पाटील साहेब असतील, माननीय माजी राज्यमंत्री भरमण्णा असतील, त्यांनी मला एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला, निष्ठावंत कार्यकर्त्याला एखाद्या बाजार कमिटीवरती आज मला सभापती पद म्हणून दिलं. आणि त्याच्यातच सर्वसामान्य घराण्यातील हे उमेदवार आहेत. भाऊंच्या एवढंच की सर्वसामान्य कार्यकर्ते जे आहेत त्यांना निवडून आणायचं काम आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेलं आहे. त्यामुळे भागामध्ये आम्ही फिरत आहोत आणि प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. तर यानंतर कोवाड पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत सुवर्णा कुंभार मॅडम, त्यांचे पती आहेत चंद्रकांत कुंभार साहेब, आपण काय सांगणार? तुम्ही अचानक भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाऊने आपल्याला उमेदवारी पण दिली. मी प्रथमतः हनुमानाच्या चरणी समोर मंदिर समोर आहे की मला या भाऊंच्या ज्याला मला भाऊंची भेट झाली की बाबा ह्या तालुक्याचा कर्यात भागाचा विकास करायचा आहे, तो जो कुठेतरी अपूर्ण राहिलेला आहे. की माझ्या डोक्यात पहिल्यापासून होतं
की दड्डीपासून ते पारगडपर्यंत जो आता रस्ता आहे तो दुपर्यंत करावा आणि ह्या भागाचा दोंडग्या भागाचा असू दे, चिंचणे कामेडे असू दे किंवा कोवाडापर्यंतचा असू दे, जेणेकरून ह्या भागात जे पर्यटक असतील ते पर्यटक ह्या भागात येतील आणि त्या भागाचा विकास होईल. आणि दोंडगे धरणाचा फार मोठा प्रश्न आहे की या धरणामुळं आज आम्हाला 8/8/2019 रोजी जो महापूर आला, खरोखरच ती काळोखीची रात्र होती, आम्हाला झोपा लागल्या होत्या. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करून सुद्धा अजूनही त्या नदीतला गाळ काढले नाही. त्यासाठी भाऊन आम्हाला वचन दिले, येत्या 7 तारखेला निकाल लागल्यानंतर 10 तारखेला कुठल्याही परिस्थितीत कोणी जरी विचारलं त्या नदीतला गाळ काढणार. आणि त्यासाठी आम्ही भाऊचे एवढी त्यांनी आम्हाला आव्हान दिलं की कुठल्याही परिस्थितीत कोणीही जरी अडवलं त्यासाठी मी तुमच्यासाठी उभे आहे आणि उद्या तो गाळ काढला तरच आमचा हा कोवाडची बाजारपेठ उभी राहणार. तर आज नेस्ताभूत व्हायला पाहिलेले आहे. तर यासाठी आम्ही भाऊंच्यासाठी आम्ही पाठीशी आहे. तुम्ही उपसरपंच कोवाडसारख्या एक बाजारपेठ असलेल्या गावचे उपसरपंच पद भूषवलेलं आहे. आज एकंदरीत हा मतदारसंघ कोवाड पंचायत समितीचा जो मतदारसंघ आहे खूप मोठा मतदारसंघ आहे. त्यासाठी आपण काय करणार आहात? त्यासाठी पहिल्यांदा मी ज्ञान मंदिर ज्यासाठी आम्हाला शिकता आलं नाही, ते आता इथूनची जी पिढी आहे ती शिकल्याशिवाय फार मोठं आपलं जे प्रदेशात किंवा बाहेर जे मुलं जातात त्या लोकांची ते ह्या भागातली जावीत. त्यासाठी ज्ञान मंदिरासाठी मी पहिल्यांदा भाऊकडे जाणार आहे की पहिला मराठी शाळा सुधारला पाहिजे, तरच हा त्या विकास होणार. पण जिथं वाचनालय प्रत्येक गावात वाचनालयासाठी मी प्रयत्न करणार. कारण आजची सोशल मीडियावर मोबाईलची मुलं घेऊन बसतात. आज वाचण्याशिवाय किंवा शाळा शिकल्याशिवाय कोणीही बाहेर पडत नाही. आज शेतीच्या ह्याच्यात काहीही उत्पन्न मिळत नाही. आज बघितलं तर शेती तोट्यात आहे. यासाठी मी पहिल्यांदा ज्ञान मंदिरं त्यासाठी आणि नंतर मग जी मंदिर आहे ती उभी करण्यासाठी मी प्रयत्न करणार. एकंदरीत ह्या सर्वांचं मत आहे की आमदार शिवाजीराव पाटील या तालुक्याचे आमदार, त्यानंतर राज्यामध्ये भाजपची सत्ता आणि केंद्रात भाजपची सत्ता, एकंदरीत विकासाला खूप मोठी चालना मिळणार आहे आणि त्यांचा ठाम विश्वास आहे की ते नक्की निवडून येणार. न्यूज लाईव्हसाठी बाबासाहेब मुल्ला.